फतेपूर नावाचं एक गाव होतं, जिथे कोणत्याही घरामध्ये वीज नव्हती. लोक बिना विजेचंच आपला गुजारा करायचे. त्याच गावामध्ये सुमित नावाचा एक नेक आणि इमानदार माणूस आपल्या बायको नीलम बरोबर राहायचा. तो घर चालवण्यासाठी मटरची शेती करायचा. सगळ्यांच्या गावामध्ये वीज असते, फक्त हे आपलंच एक गाव आहे जिथे वीज तर काय बल्ब पण नाही जाळत. खरं बोलत आहेस भाग्यवान. खूप वेळेस सरकारला ह्या विषयाबद्दल अर्ज दिला आहे, पण त्या पत्रांचं उत्तर कधीच नाही आलं. ह्यामुळं गावामध्ये प्रधाननं पंचायत ठेवली आहे. सुमित आणि गावाचे सगळेजण प्रधानच्या बैठकमध्ये जातात आणि प्रधान या समस्येवर चर्चा करायला लागतो. जसं की तुमच्या सगळ्यांना माहीत आहे, आपल्या गावातील लाईटच्या समस्यांच्या पत्रांचं काही उत्तर येत नाहीये. जर तुमच्याकडं या समस्याचा काही उपाय असेल तर सांगा. माझ्याकडे एक उपाय आहे. मला असं वाटतंय की आपण सगळ्यांनी थोडे थोडे पैसे काढून स्वतःच गावामध्ये एक बिजलीचा टावर उभा करायला पाहिजे. तू बरोबर बोलत आहेस. मी पण ह्याबद्दल विचार करत होतो. मी आजच जाऊन ठेकेदाराशी बोलतो याबद्दल. प्रधान सुमितला घेऊन ठेकेदारकडे जातो. ठेकेदारजी, जसं की तुम्हाला माहीत आहे, आमच्या गावामध्ये खूप जास्त समस्या आहे. याच कारणामुळे आम्ही तुमच्याकडे आलो आहोत. मी याबद्दल तुमची काय मदत करू शकतो? आम्हाला वाटत आहे की तुम्ही गावाच्या सुविधेसाठी बिजलीचा टावर आमच्या गावामध्ये बनवायला पाहिजे. ठीक आहे, ते तर मी बनवल, पण मला सगळे पैसे काम सुरू व्हायच्या आधीच द्यावे लागतील. हे बघा, आमच्याकडे एवढे पैसे तर नाही आहेत, पण आम्ही तुम्हाला थोडे पैसे देऊन नंतर थोडे थोडे पैसे देऊन सगळे पैसे देऊन टाकतो. नाही नाही, असं नाही चालणार. मी काम तेव्हाच करणार जेव्हा तुम्ही मला सगळे पैसे द्याल, नाहीतर राहा तुमच्या अंधाराच्या गावात. हे बघा, कृपा करून आमची मदत करा. थोडा तर आमच्या गावाबद्दल विचार करा. नाही नाही, निघा इथून. पण मी काय विचार करू तुमच्या गावाबद्दल? जा इथून. माहीत नाही कुठून कुठून येतात. जेव्हा पैसे असतील तेव्हा या, तोपर्यंत अंधारात राहा जसं आत्तापर्यंत राहत होतात. हे ऐकून सुमित आणि प्रधानला खूप दुःख होतो. आता आपण काय करू शकतो प्रधानजी? आता आपल्याकडे दुसरा काही रस्ता नाहीये, शिवाय अर्ज सरकारकडे पाठवण्याशिवाय. सुमित आणि प्रधान निराश होऊन आपापल्या घरी जातात. जेव्हा सुमित घरी पोचतो तर त्याची बायको मीरा त्याला बोलते, काय झालं हो? तुमचं तोंड का पडलेलं आहे? काही नाही भाग्यवान, बस गावातील लाईटला घेऊन थोडं परेशान होतो. शेवटी चिंता करल्याने कधी काही मुश्किल हल झाली आहे का? ईश्वरवर भरोसा ठेवा, ते नक्कीच आमची मदत करतील. तू बरोबर बोलत आहेस नीलम. मला काळजी नको करायला पाहिजे. चला, मी निघतो. आपल्या शेतामध्ये जाऊन मटर लावतो, नाहीतर येत्या वेळेस काही दिसणार नाही. एवढं बोलून सुमित आपल्या शेतांकडे जातो. जसंच तो आपल्या शेतांना जोतायला सुरू करतो तसंच तिथे एक स्त्री प्रकट होते आणि ती त्याच्याकडे जाते आणि बोलते, मला माहिती आहे की तू चिंतित का आहेस. गावामध्ये वीज नसल्यामुळे तू चिंतित आहेस, हो ना? तुम्ही कोण आहात आणि कुठून आले आहात? मी लपलेल्या कबिल्यामधून आहे, जी साध्या माणसांकडून लपून असतात. मी तुझी काही मदत करू शकते, ज्याने तुमच्या गावामध्ये विजेची समस्या दूर होऊन जाईल. काय खरंच असं होऊ शकतं? हां, का नाही? ती स्त्री आपल्या पोटलीमधून काही मटरचे दाणे सुमितला देते आणि बोलते, ह्याला आपल्या शेतांमध्ये लाव. हे काही असे तसे मटरचे दाणे नाही आहेत. हे आमच्या कबीला जे खुफिया डोंगराच्या खाली राहतो, मी तिथून गोळा करून घेऊन आले आहे. ही तुमची मदत करेल. एवढं बोलून ती स्त्री तिथून गायब झाली आणि सुमित त्या मटरच्या दाण्यांना शेतामध्ये लावून टाकतो. आणि जसंच दुसरा दिवस होतो तसंच त्या शेतामध्ये मोठे मोठे मटर उगून जातात. आणि जसंच सुमित मटर सोलतो, ते मटरचे दाणे बल्बच्या समान जळायला लागतात. ह्या सगळ्या गोष्टींना बघून सुमित प्रधानला बोलवतो आणि सगळं काही त्याला सांगतो. प्रधानजी,
हे बघा, माझ्या वाटाण्याच्या शेतामधून जे वाटाणे निघत आहेत ते लाईट सारखे चमकत आहेत. हे तर चमत्कार झाला. एक काम करूयात, याला घरामध्ये लावून बघूयात. सुमित चमकणाऱ्या त्या मटरांना बल्ब सारखं प्रधानच्या घरी लावतो आणि पूर्ण गावामध्ये अचानक प्रकाश पडतो. हे तर कमाल झाला. आता आपल्या गावामध्ये लाईटची कोणतीच कमतरता नसेल. आणि त्या मटरच्या मदतीने सुमित पूर्ण गावामध्ये वीज घेऊन येतो. पण ही गोष्ट ठेकेदारला हजम नाही झाली. मग एक दिवस ठेकेदार गावाच्या एका माणूस दुष्यंतला बोलवून त्याला विचारतो, अरे दुष्यंत, तुमच्या गावामध्ये सुमित लाईटचे वाटाणे कसे विकत आहे? त्याच्या शेतामध्ये जे वाटाणे उगवले आहेत ना, ते सगळे लाईट सारखे चमकणारे वाटाणे निघतात आणि ते पूर्ण गावाला आपल्या शेतातून वाटाणे विकून खूप जास्त पैसे कमवत आहे. अजून दुसऱ्या गावामध्ये पण लाईटचे वाटाणे विकत आहे. हे ऐकून ठेकेदार सुमितला भेटायला त्याच्या गावी जातो. तिथे सुमित त्यांना बघतो. अरे ठेकेदारजी, तुमचं येणं कसं काय झालं इथं? मी तुमच्या वाटाण्याच्या धंद्याबद्दल विचार केला, त्यामुळे इथं आलो होतो. बोला, काय बोलायचं आहे तुम्हाला? मला तर फक्त तुझी साथ पाहिजे होती. माझ्यासोबत हात मिळव सुमित, दोन मिळून धंदा करूयात. तुझे वाटाणे आणि माझा दिमाग आणि तजुर्बा जेव्हा एकत्र येईल तेव्हा आपण दोघं मिळून खूप पैसे कमवूयात. धन्यवाद, पण मी माझ्या वाटाणे तुम्हाला नाही विकू शकत. मी वाटाण्याच्या लाईटला खूप कमी पैशात विकतो, कारण सगळ्यांच्या घरामध्ये लाईटची व्यवस्था असावी. जर मी तुझ्यासोबत हात मिळवला, तू खूप जास्त पैशात वाटाणे विकशील. तर एक काम कर, मला तुझं शेत विकून टाक. मी तुला एवढे पैसे देईल की तू आयुष्यभर नाही कमवू शकणार तेवढे. नाही, मी माझं शेत कोणत्याही किमतीमध्ये विकणार नाही. हे ऐकून ठेकेदार रागात आपल्या घरी जातो. थोड्याच दिवसांनंतर प्रधान गाववाल्यांबरोबर सुमितच्या शेताकडे पंचायत बसवतो. आता आपल्या गावामध्ये लाईट आणि रोशनीची काहीच कमी नाहीये. माझ्याकडून आणि गावकऱ्यांकडून सुमितचे खूप खूप धन्यवाद. प्रधानजी, याची काहीच जरूरत नाहीये. तुम्ही तर उगाचच मला शर्मिंदा करत आहात. हे तर माझं कर्तव्य आहे की मी गावाची सेवा करू. तेवढ्यातच काही गुंडे सुमितच्या शेतांकडे जाऊन पोहोचतात. आजपासून हे शेत ठेकेदाराचं आहे, चालल्या जा इथून. नंतर ह्या शेताच्या आजूबाजूला पण नका दिसू. नाही, हे काय करत आहात तुम्ही? हा अन्याय करत आहेत तुम्ही. हे सगळं जे तुम्ही करत आहेत ना, याचा अंत खूप वाईट होईल. हे तुम्हाला माहीत आहे ना? तुम्ही सगळे इथून गपचिप चालल्या जा, नाही तर आत्ता सगळ्यांना मारेन. नाही, मी मागे नाही हटणार. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. हे बोलून दोन्ही गुंडे शेताला बर्बाद करण्यासाठी जसं शेताकडे पोचतात तसंच त्या दोघांना एक भयानक शॉक लागतो, ज्याने ते दोघे जण तिथेच खाली पडतात आणि ती स्त्री परत प्रकट होते आणि बोलायला लागते. ह्या मटरची ही खासियत आहे की जे काही ह्याला वाईट नियतीने हात लावेल, हे मटर त्यांना भयानक विजेचा झटका देतात. एवढं बोलून ती स्त्री परत गायब झाली. ठेकेदाराची वाईट नजर ह्या शेतावर आहे. नक्कीच तो पुढे चालून काही करायचा प्रयत्न कर. काळजी नको करू. आपण आजच गावातील पोलिसाकडे जाऊन ह्या गोष्टीची तक्रार करूयात. प्रधान आणि सुमित दोघे जण दरोगाकडे जाऊन ठेकेदारची कंप्लेंट करतात. तुम्ही सगळे काळजी नका करू. जेव्हा कधी तो ठेकेदार गावामध्ये येईल तेव्हा मला बोलवा. तेव्हा बघतो त्याच्याकडे मी. हो, तुमचे खूप खूप धन्यवाद. हे बोलून दोघे जण पोलीस ठाण्यापासून बाहेर निघतात. आणि दुसरीकडे दुष्यंत जाऊन ठेकेदारला गुंडाबरोबर जे झालं आहे ते सगळं सांगतो. काय, हे कसं काय शक्य आहे? आता तर ह्या पूर्ण शेताला मी पूर्ण बर्बाद करणार. बरोबर साहेब, जसं तुम्ही ते गुंडे पाठवले होते ते शेताजवळ गेले की त्यांना बिजलीचे झटके लागायला लागले.
मला नाही वाटत हे सोपं असेल. मला वाटत आहे की हे काम मला स्वतःलाच करावं लागेल. तुम्ही काय करायचा विचार करत आहात मालिक? आज रात्रीच मी बुलडोजर घेऊन त्या पूर्ण शेताला बर्बाद करून टाकेल. मग नाही राहणार शेती आणि नाही विकू शकणार तो वाटाण्याची शेती. हा 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 हा. जसंच रात्र होते, ठेकेदार बुलडोजर चालवून गावामध्ये घेऊन येतो आणि जसंच तो शेतांवर बुलडोजर चालवण्याचा प्रयत्न करतो, त्याला एक जोरचा विजेचा झटका लागतो आणि तो आपल्या बुलडोजरवरून खाली पडतो. आणि तसंच तिथे प्रधान आणि सुमित गावाच्या दरोगा बरोबर उभे राहतात. काय झालं ठेकेदार साहेब? तुमची डाळ काही शिजलेली नाही वाटत आहे. अरे अरे, तुम्हाला कसं माहीत पडलं की मी आज रात्री इथं येणार आहे? जेव्हा तुझे गुंड शेताचं नुकसान करायला इथं आले होते, तेव्हाच आम्हाला समजलं होतं की आमच्या गोष्टी कोणतरी तुझ्यापर्यंत पोहोचत आहे. प्रधानजी, मला काहीतरी गडबड वाटत आहे. कोणीतरी आहे ज्याने सगळ्या गोष्टी ठेकेदाराला सांगितल्या आहेत. गावातील लोक पण सांगत होते हा दुष्यंत ठेकेदाराच्या घरी येता जाता दिसला होता. प्रधान आणि सुमित दोघे जण दुष्यंतचा पाठलाग करायला लागतात आणि त्याला ठेकेदारच्या घरी जाताना बघतात. आणि जसंच ते घराच्या बाहेर येतो, सुमित आणि प्रधान दुष्यंतला पकडतात आणि दुष्यंत ठेकेदारची सगळी चाल सुमित आणि प्रधानला पहिलाच सांगून टाकतो. समजलं ठेकेदार साहेब, आम्हाला कसं माहीत पडलं? आता जेलमध्ये वटाने सोलत बसा. तेवढ्यामध्येच दरोगा आपल्या इन्स्पेक्टरला बोलतो, गिरफ्तार करा हे ठेकेदाराला. दरोगा ठेकेदारला गिरफ्तार करतो आणि जेलमध्ये टाकतो.